तर मित्रांनो हा CRI कंपनीचा 5 HP सोलर पंपाचा पाणी प्रेशर आहे, बघू शकता. निदा सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे, बघू शकता. पाच HP सोलर पंप आहे. चला याची डिटेलमध्ये सर्व माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, सोलर एनर्जी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता, सर्वात पहिले आपण त्याच्यासाठी एक 5.5 फुटाचा खोल खड्डा घेतला आहे आणि तो पूर्ण खालून वरतीपर्यंत सिमेंटात भरीत आणायचा आहे, म्हणजे सोलर पंप जास्त फिट व्हावा, म्हणजे वाऱ्या अवताना तो उपसून त्यासाठी पूर्ण सिमेंटात भरायचा आहे. आणि ह्या साईडला त्याचं स्ट्रक्चर पण झालेलं आहे. आता शिविल पोल भरल्यानंतर हा भत्कू उचलून त्याच्यावरती ठेवायचा आहे. तर बघू शकता या साईडला मोटर पण बाहेर काढून जोडलेली आहे आणि हा 30 मीटरचा हेडपंप आहे. बघू शकता तुम्ही, जवळपास 100 ते 150 फूट खोलीला चालतो आणि त्याच्या आतमध्ये लोखंडाची बारीक जाळी आहे, म्हणजेच घाण कचरा किंवा काही उडू नये त्यासाठी. आणि त्याला तुम्ही बाहेरून जाळी पण टाकू शकताय साधी, बघू शकता. आणि हे मोटर आणि पाईपच्या मधलं नेपल आहे, म्हणजेच हे पाईपाला जॉईन करायचं, त्यानंतर मोटरीला बसवायचं, बघू शकता. या साईडला त्याची केबल पण आहे 30 मीटरची, म्हणजेच तुम्ही जो हेडपंप घेशाल त्याच हेडपंपानुसार तुम्हाला मटेरियल भेटणार आहे. 30 मीटर रस्सी, 30 मीटर केबल आणि 30 मीटर पाईप. तर बघू शकता या साईडला पाईप आहे आणि पाईपाची जी साईज आहे ती जवळपास 2.5 इंची साईज आहे, म्हणजे 2.5 इंचीचा पाईप आहे मित्रांनो. आणि जी मोटर पंप आहे ती पूर्ण स्टील आहे, बॉडी आहे, म्हणजेच घालण्याचा काही विषय नाही आहे. तर बघू शकता या साईडला लगेच सिमेंटाचं काम झालेलं आहे चालू. आणि बघू शकता आता नेपल आणि मोटर आणि पाईपामध्ये आपण जॉईंट केलेली आहे आणि रस्सीने एकदम चांगल्या पद्धतीनं बांधून घेतली आहे, म्हणजेच ती निष्ठून येण्यासाठी. आणि बघू शकता नेपलला एक नट ओवलेला आहे, म्हणजे पाण्याचा किती बी जरी दाब आला तरी ती निष्ठून येण्यासाठी. बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं जी आहे ती रस्सी बांधलेली आहे. आणि आता आपण मोटर लगेच या विहिरीमध्ये सोडणार आहे. बघू शकता जवळपास या विहिरीमध्ये बघू शकता सोडून पण दिले. जवळपास 50 फूट विहीर आहे, 25 फुटावरती सोडली आहे, कारण खाली खूप गाळ आहे त्यासाठी 25 फुटावरती सोडली आहे. तर चला आता इन्स्टॉलेशनचं काम सुरू करूया. तर बघू शकता आता इथे सिमेंटाचं काम चालू झालेलं आहे. बघू शकता पूर्ण खालून वरतीपर्यंत भरीत आणलेला आहे सिमेंटामध्ये, म्हणजेच तो वाऱ्याने जास्त पॅक व्हावा त्यामुळं. तर बघू शकता या साईडला आता स्ट्रक्चर वगैरे पण झालं आहे आणि त्या साईडला आर्थिंग अरेस्टर पण जोडलेलं आहे. बघू शकता आता हे स्ट्रक्चर भत्कं उचलून याच्यावरती ठेवायचं आहे. तर चला ते ठेवून देऊया पहिले आणि त्यानंतर पॅनल जोडूया. तर बघू शकता आता स्ट्रक्चर अशा सोप्या पद्धतीने वरती उचलून ठेवलं आहे भत्कं आणि त्यानंतर त्याला 4 सपोर्ट जोडले, बघू शकता. आणि याचं जे सगळं जे मटेरियल आहे CRI पंपाचं सर्व जवळपास गॅलनाइज मटेरियल आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे याचे नट असो, क्लिपा असो, कोणती एक बारीक गोष्ट असो, सगळे स्टीलचा मटेरियल आहे, म्हणजेच गॅलनाइज, म्हणजे याच्यात गाजण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही किती दिवसांनी हा नट खोला याचावाला तरी एकदम आल्लात खोलून येईल, बघू शकता. आता हे झालं, याच्यानंतर आपण लगेच याच्यावरती पॅनल टाकून पॅनलची बी माहिती घेणार आहोत आणि इन्स्टॉलेशनचं काम करणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता आता इन्स्टॉलेशनचं संपूर्ण काम झालेलं आहे. जवळपास वरल्या साईडला 4 पॅनल लावले आणि खाल्ल्या साईडला 5 पॅनल लावले, बघू शकता. आणि याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूनच असतं, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती दिवसभर ऊन पडावं आणि दिवसभर मोटर चालू, त्यासाठी याचं डायरेक्शन नेहमी दक्षिण बाजूनच असतं. बघू शकता पूर्ण जो रॉड आहे तो शिविल पोल तो पूर्ण सिमेंटात भरून आणलेला आहे. आणि आता या साईडला कंट्रोल लावला आहे. आधी या पिना एकच कनेक्ट करून कंट्रोलर पण चालू होणार आहे. चला आता या पिना कनेक्ट करूया. खोस रे गणपत हां. तरी जे पॅनल जर उलटे झाले त्या पिना बसती नाही, त्यासाठी पॅनल सिरीज वाईज ठेवावं लागतं आणि ते नटा लावावं लागतात. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने असे फक्त पिना कनेक्ट करायचे आहे, प्लस मायनस MC वर पिना. आता इथली एक राहिली आहे. हाईट थोडीशी कम पडती आहे. आता लगेच कंट्रोलर पण चालू होईल. झाला का चालू? कंट्रोलर चालू होईल 1 मिनिटात. या इथली पिन राहिली बघ कसं आहे. तर बघू शकता आता कंट्रोलर चालू झालेला आहे. मोटर लगेच आता चालू करू, लगेच याचा पाणी प्रेशर बघू. बघा चालू बंद करायला कुठं आहे सिस्टीम. खाल्ल्या साईडनं लय कोपऱ्यात दिलंय, त्याचे जॉईंट पण बघा
कलरला कलर आहे. आता मोटर चालू केलेली आहे. या साईडला कंट्रोलरची सर्व माहिती दिलेली आहे याच्यावरती. आणि बघू शकता आता पाणी चालू झालेलं आहे. सगळं गटरीचं पाणी मारलेलं आहे. बरोबर सागर पाईपवरती बघू शकता आता मोटर चालू झालेली आहे. पण आता तिला जास्त गाळ असल्यामुळे सगळं गटरीचं पाणी मारलेलं आहे. बघू शकता हा पाणी प्रेशर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने आहे. जो 5 HP चा CRI कंपनीनं पाणी प्रेशर मारलेला आहे 30 मीटर हेड कंपनी. आमच्या सागर भाईला पाईप धरलेला आहे. तर हा तुम्हाला पाणी प्रेशर कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. या साईडला अर्थिंग अरेस्टर लावलेला आहे. म्हणजे सोलर पॅनल वरती वीज पडू नये त्यासाठी हे लावलेलं जातं. आता ते नट राहिले तर नट सगळे टाईट करून आणि सोलर पंप लगेच संपूर्ण इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण होणार आहे. एक पान आहे. या साईडला तिची बॉडी आर्थिंग दिलेली आहे बघू शकता. याच्यामध्ये एक 3 फुटाचा रॉड खाली ठोकलेला आहे. म्हणजे उन्हाळ्यात जास्त टेम्परेचर झालं का काही टेम्परेचर मायनस करून जमिनीमध्ये जातं त्यासाठी बॉडी आर्थिंग दिलेली आहे. आणि इथं कंट्रोलर बघू शकता एकच पट्टी दिलेली आहे. बघू शकता याचं जे डायरेक्शन त्यासाठी डायरेक्ट कंपनीकडूनच तिची फिटिंग आलेली आहे. तर याचे पॅनल पण बघा अल्पेस कंपनीचे पॅनल आहे. जवळपास 500+ वॅटचं एक पॅनल आहे. आणि याचं जे सर्व मटेरियल आहे सगळं गॅलोनाइज आहे. आणि हा सोलर पंप मोबाईल ऑटो पण होतो. त्याला एक छोटासा प्रोग्रेस आहे. कंपनीला कॉल लावून ते बरोबर मोबाईलवरती चालू बंद करून देतात. हा आहे ना पान आहे बा 18 हा एकच आहे. चला परत एकदा पाणी प्रेशर बघूया. आता थोडंसं नित्तळ पाणी आलेलं आहे. वरकर आहे थोडासा बघू शकता. आता थोडंसं नित्तळ पाणी आलेलं आहे मित्रांनो. मागशिक पहिल्यांदा सगळं गाळाचं पाणी होतं गटारीचं. तर हा तुम्हाला पाणी प्रेशर आणि CRI सोलर पंप कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.